पण मुलांचं कसं आहे मॅडम, शिक्षणाची फार अवघड परिस्थिती आहे. जिल्हा परिषदलाच आमची इथं 8वी जोडलेली आहे. आणि जिल्हा परिषदला जर 8वी जोडली ना, तर त्या मुलांना नंतर हायस्कूलला गेल्यानंतर काहीच समजत नाही. हायस्कूल गावातच आहे का? नाही, हायस्कूल आमच्यापासून प्रत्येक गाव हायस्कूलवालं 7 ते 8 किलोमीटर वरती आहे. तुमची जाण्या येण्याची सुविधा काही नाही, जे परिस्थितीनुसार काही सायकलवर, काही पायी, काही मोटरसायकलवर असे जातात. आणि मुलं मुली मग कसे आता जातात? मुलींचे शिक्षण तर जवळजवळ 8वी नंतर 95% थांबतं. कारण ज्यांची परिस्थिती आहे ती नेऊन सोडतात, परत आणायला रोज जायचं. बरं, मुलींची सुरक्षेचा प्रश्न आता तुम्हाला पण माहिती आहे किती गंभीर झालेला आहे. बरोबर. जे पालक जागरूक आहेत ते जातात, स्वतः जातात, सोडतात, परत घेऊन येतात. आता मी माझ्या मुलीला स्वतः रोज 13 किलोमीटर सोडायला जातोय, 13 किलोमीटर घ्यायला जातोय रोज. रोज. एसटीची आणि सोय मुलं नसते. मग आता शिकल्यानंतर पुढे काय करतात गावातील तरुण पिढी? तरुण पिढी आमची शिक्षणापासून वंचितच राहते ना, कारण आमच्या इथले एक 2-3% मुलं फक्त पुढे शिकतात, नाहीतर पूर्ण गावातच आहेत सगळे. रस्ते नसल्यामुळे बेरोजगारीचे. गावात. हा, रस्ते नाही तर एसटीची सोय नाही. बाकीच्या अजून काय अडचणी आहेत तुम्हाला? गावात आमच्या- बँक आहे का? नाही, हॉस्पिटल आहे का? हॉस्पिटल नाही, बँक नाही, काय मग हे रोड खराब असल्यामुळे मग हॉस्पिटलला पेशंट पेशंट काय बोलवायची गाडी एखादी भाड्याची आणि जायचं. ते होतात का वेळेत उपलब्ध? कशाचं बळच कोणाला तरी बोलावं लागतं. मग मागे आमदार राहिलेत, तुम्ही त्यांना ह्या सगळ्या गोष्टी सांगितल्या नाहीत? आता ते माग राहिलेले आमदार 40 वर्षापासून आमदार आहेत. गाव आमचं मतदारसंघात आणि जिल्ह्यात, मतदारसंघात म्हणण्यापेक्षा नगर जिल्ह्यात शेवटचं गाव आहे. तुम्ही इथपर्यंत- रस्त्याची दुरावस्था जर तुम्ही पाहिली इथून 1 किलोमीटरवर जाऊन, तर तिथून पायी माणसाला चालता येत नाही, अशी आमची रस्त्याची दुरावस्था आहे.